नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की चहा. मंडळी, यामध्येच जसं की आपण ब्लॅक टी पितो, ग्रीन टी पितो किंवा मग चहा पितो, पण त्यामध्येच मंडळी जर आपण गुळाचा चहा जर पिला तर आपल्या शरीराला काय काय फायदे होतात याची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर मंडळी, चहा आपल्यापैकी अनेकांच्या डेली रुटीनचा एक अविभाज्य भाग आहे. कित्येकांच्या सकाळी सुरुवाती गरम गरम वाफागत चहानेच होती. पण आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेक जण आता साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पितात. पण मंडळी, परंतु साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेला चहा तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. साखर ही शरीरासाठी स्लो पॉयझन मानली जाते, तर गुळ हा लोहाचा आणि खजिन्याचा उत्तम स्रोत आहे. पण जर तुम्ही सलग 10 दिवस रोजच्या चहात साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर तुमच्या पचनसंस्थेपासून रक्तातील शुद्धतेपर्यंत अनेक बदल दिसू लागतात. जसं की मंडळी, सर्वप्रथम आहे पचनसंस्थेची सुधारणा. मंडळी, गूळ नैसर्गिकरित्या पाचक गुणयुक्त असतो. 10 दिवस गुळाचा चहा प्यायल्याने बुद्धिगोष्ठांच्या समयेत आराम देखील मिळतो. जेवणानंतर गुळाचा चहा पिण्याने पचन एन्झाईम ॲक्टिव्ह होतात, ज्यामुळे अन्न लवकर पचते. पोटात जडपणा किंवा ब्लॅटिंग कमी जाणवतो. दुसरा आहे हिमोग्लोबिनची पातळी सुधारणा. मंडळी, गुळ हा आर्यनचा खूप चांगला स्रोत आहे. नियमितपणे हा गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो आणि आपल्या इन्स्टंट एनर्जी मिळते. ज्यांना ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता आहे त्यासाठी सलग 10 दिवस गुळाचा चहा पिणे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. नंतर आहे रोगप्रतिकारशक्ती. मंडळी, गुळामध्ये अँटी ॲसिड्स आणि झिंक सॅलिनियससारखे खनिज घटक असतात. हे सर्दी खोकल्यासारख्या हंगामी आजारापासून संरक्षण करतात. घशातील खवखव कमी करण्यासाठी हे एक रामबाण उपाय म्हणून देखील मानले जाते. नंतरचं आहे ते म्हणजे शरीराच्या आतून डिडॉक्स होते. मंडळी, गूळ नैसर्गिक डिडॉक्स एन्झाईमप्रमाणे काम करतो. लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास देखील मदत करतो. नंतर आहे वजनावर नियंत्रण ठेवतो. मंडळी, साखरेमुळे चरबी वाढते, पण गूळ चयापचय क्रियाला वेगवान करतो. जर तुम्ही डाएटवर असाल तर साखरेऐवजी गुळाचा चहा घेतल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत एक मदत होते. नंतर आहे सांधेदुखीपासून आराम. मंडळी, गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. जर आपल्यासोबत गुळाचा चहा घेतला तर सलग 10 दिवसात सांधेदुखी आणि हाडाचं दुखणं कमी होऊन चांगला फरक जाणवतो. नंतरचं आहे ते म्हणजे त्वचेवरील जी त्वचा असते त्यावर नैसर्गिक चमक येते. तर मंडळी, जेव्हा तुमचे रक्त शुद्ध होते आणि पचन सुधारते तेव्हा त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. गुळाच्या चहामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. नंतरचं आहे एनर्जी. मंडळी, साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि पुन्हा कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. पण गुळातील कार्बोहायड्रेट्स शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. सलग 10 दिवस हा चहा प्यायल्याने तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह राहिल्यासारखं वाटेल. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये गुळाचा चहा पिऊ शकता आणि याच्या पिल्याने तुमच्या शरीराला इतपत फायदा होतो. तर म्हणजे ही होती गुळाच्या चहा संदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.